नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपट येत्या 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण केले होते। या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त व अक्षय खन्ना यांसारखे मोठे कलाकार असल्याने आणि त्यातील जबरदस्त ॲक्शनमुळे चित्रपट प्रेमींमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं होतं। अनेकांचं म्हणणं आहे की या चित्रपटाचे कथानक पाकिस्तानच्या ऑपरेशन लॅरी पासून प्रेरित आहे, तर काहींचं म्हणणं आहे की हा चित्रपट मेजर मोहित शर्मांवर आधारित आहे। भारताच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या सैन्य दलाच्या सेवेत असताना शहीद मेजर मोहित शर्मा यांनी अशी काही कामगिरी केली जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी देशप्रेमाचा एक आदर्श ठेवून गेली। देशप्रती कमालीचं प्रेम असणाऱ्या या व्यक्तींना या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या योगदानाविषयी ऐकताना ऊर अभिमानानं भरून येतं। दहशतवाद्यांमध्येच राहून त्यांचा खात्मा करण्याचं धाडसी आणि महान कार्य मेजर मोहित शर्मा यांनी केलं होतं। मेजर मोहित शर्मा हे पॅरा स्पेशल फोर्सच्या तुकडीत सेवेत होते। त्यांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांनी असा विश्वास संपादन केला होता की आपणही या दहशतवादी संघटनेचा भाग असून आपल्यालाही भारतीय सैन्यावर निशाणा साधायचा आहे। भारतीय सैन्याकडून गुप्तहेर म्हणून मेजर शर्मा हिजबुलमध्ये गेले होते। त्यांनी आपल्या भावाला 2001 मध्ये भारतीय सैन्याकडून ठार करण्यात आल्याचं सांगत फसवलं होतं। त्यानंतर त्यांना पुढील ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात नेण्यात आलं। तिथं त्यांची ओळख होती इफ्तिकार भट म्हणून। मेजर मोहित शर्मा यांनी हिजबुलच्या दहशतवाद्यांसोबत संपर्क वाढवला होता। अबू तोरारा आणि अबू सब्जार अशी त्या दहशतवाद्यांची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे। मेजर शर्मा यांनी त्यांची ओळख इफ्तिकार भट म्हणून सांगितली। त्यांनी दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता। भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा त्यांचा खोटा मनसुबा दहशतवाद्यांना खरा वाटला। आर्मी चेक पॉइंटवर हल्ला करण्याचा आपला बेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। जोपर्यंत आपण भारतीय सैन्यावर हल्ला करत नाही तोवर मूळ गावी देखील परतणार नसल्याचं त्यांनी दहशतवाद्यांना पटवून दिलं। त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना आपलं अंडरग्राऊंड होणार असल्याचं सांगितलं, जेणेकरून हत्यारं आणि हल्ल्यासाठीचं सामान एकवटता येईल। तोरारा आणि सबरजानं या इफ्तिखारसाठी ग्रेंडची व्यवस्था केली आणि जवळच्या गावातून आणखी 3 दहशतवादी त्यांच्या मदतीसाठी पाठवून दिले। तोरारा आणि सबरजाला मेजरवर शंका आली होती, पण त्यावर तुम्हाला माझी शंका असेल तर मला मारून टाका असं म्हणत त्यांनी पुन्हा त्यांचा विश्वास संपादक केला। मेजरनी त्यांची AK-47 जमिनीवर टाकली। तोरारानं सबरजाकडे पाहिलं आणि त्यांना मेजरवर विश्वास बसला। तितक्यातच ते बेसावध असताना मेजरनी संधी साधत या दोन्ही दहशतवाद्यांचा तिथेच खात्मा केला। मेजर मोहित शर्मा 21 मार्च 2009 मध्ये ब्रावो ॲस्लॅट टीमचं नेतृत्व करत असताना कुपवाड येथे चकमक झाली। त्यांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपल्या 2 सहकाऱ्यांचेही प्राण बचावले। मेजर नेतृत्व करत असणाऱ्या ऑपरेशनला रक्षक असं नाव देण्यात आलं होतं। देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या मेजर शर्मा यांनी 2 साथीदारांचे प्राण वाचवले, पण ते वीरगतीस प्राप्त झाले होते। मरणोत्तर अशोक चक्र या बहुमानानं मेजर शर्मा यांचं भारत सरकारनं सन्मान देखील केलं होतं।